यानंतर एक मोठी बातमी बघूयात। कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी आणखी सुनावण्यात आलेली आहे। त्याला 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी आधी सुनावलेली होती आणि त्यानंतर आज त्याला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने सुनावलेली आहे। त्यामुळे आणखी 2 दिवसांमध्ये त्याची पोलीस आणखी कसून चौकशी करतील। याआधी सुद्धा 3 दिवस जी पोलीस कोठडी होती त्यामध्ये देखील दिवस रात्र पोलिसांनी त्याची चौकशी केलेली होती। अनेक खुलासे झालेत, अनेक माहिती समोर आली आहे प्रशांत कोरटकरच्या चौकशी दरम्यान आणि आज सकाळी 8 वाजताच त्याला कोल्हापूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत, त्याच्यावरती हल्ला करण्याच्या तयारीत असल्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी सकाळी 8 वाजताच त्याला कोर्टात नेण्यात आलं आणि आता 30 मार्च पर्यंत आणखी 2 दिवस कोरटकरला पोलीस कोठडी। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडनं। ज्ञानेश्वर, कोरटकरला यापूर्वी दिलेली जी कोठडी आहे ती आज संपली होती आणि त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी त्याला न्यायालयामध्ये हजर केलं होतं। या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद आहे तो करण्यात आला। पोलिसांच्या वतीनं जी 4 नावं आहेत ती निष्पन्न झाल्याचं सांगण्यात आलं। याशिवाय कोरटकर ज्या गाडीतून फिरत होता ती गाडी सुद्धा जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आणि या चौघांच्या समोरासमोर बसून हे कोरटकर याची तपासणी करायचे। याशिवाय तो ज्या हॉटेलमध्ये राहिला होता त्या हॉटेलची तपासणी करायची। त्याने UPI पेमेंटचा उपयोग केला नव्हता, त्यामुळे त्याला आर्थिक रसद कुणी पुरवली, या सगळ्या बाबीच्या पाठीमागे कोणती एखादी संघटना आहे का, या सगळ्या बाबींचा तपास करायचा आहे। त्यामुळे 5 दिवसाची कोठडी ही कोल्हापूर पोलिसांनी मागितली होती, मात्र कोर्टाने या संदर्भातला निकाल आता दिलेला आहे। 30 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकर याची कोठडी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। 2 दिवसाची या कोठडीमध्ये आहे ती वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी जे तपास केला होता तर तपासाचा प्रगती अहवाल सादर केल्यानंतर कोर्टानं त्यावरती आपला आता निर्णय दिलेला आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर कोरटकर याच्या अडचणी यामुळे वाढलेल्या आहे। त्याचा कोल्हापूरच्या पोलीस कोठडीचा मुक्काम आहे तो सुद्धा आता 2 दिवसांनी वाढल्याचं पाहायला मिळतं। या तपासादरम्यान आता पोलिसांना पुन्हा एकदा एक गतिमान तपास करावा लागणार आहे, कारण 2च दिवस आहे ते पोलिसांच्या हाती मिळणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्या बाबीमध्ये आता जी 4 नावं त्यांनी घेतली होती त्या 4 लोकांच्या सोबत आहे ते त्याची तपासणी आहे ती करणं गरजेचं असणार आहे। याशिवाय आणखी कुठल्या गाड्यांचा वापर केला त्याचा तपास आहे तो करावा लागणार आहे। त्यामुळे पोलिसांनी आज गाडी एक जप्त केली असली तरी आणखी किती गाड्या या प्रकरणात जप्त होतात आणि या सगळ्यांचा काही रोल आहे का आणि त्यांना सुद्धा आरोपी केलं जाते का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर आणखी 2 दिवस कोरटकरची आणखी पोलीस कसून चौकशी करतील, कारण आणखी 2 दिवस त्याचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढलेला आहे। कोल्हापूर कोर्टामध्ये आज त्याला सादर करण्यात आलं आणि त्याला आणखी 2 दिवस पोलीस कोठडी। मात्र ज्ञानेश्वर, एक महत्त्वाची गोष्ट, आज पुन्हा कोर्टामध्ये युक्तिवाद नेमका काय काय झाला त्याबद्दल काही कळलंय का? तर कोरटकरला 2 दिवसांची आणखी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे कोल्हापूर कोर्टाकडनं। आज पुन्हा एकदा युक्तिवाद झाला। खरं तर या आधी 3 दिवसांची पोलीस कोठडी ती आज संपणार होती। 28 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी होती आणि यामध्ये बुधवारी रात्रभर तसंच गुरुवारी सुद्धा त्याची कसून चौकशी पोलिसांकडनं केली गेली। नेमके तो जो ज्या काळामध्ये फरार होता, कोणकोणत्या ठिकाणी तो वास्तव्यास होता, कोणी कोणी त्याला मदत केली, कोणती गाडी वापरली, कोण त्याचे साथीदार, या सगळ्या संदर्भात कोरटकरला जे काही प्रश्नांची सरबत्ती पोलिसांनी केली या संदर्भात कोरटकरनं बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं दिली। मात्र काही अडचणीचे प्रश्न त्यावरती मात्र त्यानं मौन पाळलं अशी देखील माहिती समोर आलेली होती आणि आता पुन्हा आणखी या 2 दिवसात कोरटकरची पोलीस आणखी कसून चौकशी करतील, जेणेकरून तपासाच्या दृष्टीनं काही माहिती मिळते का याचा पोलीस प्रयत्न करतील। लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची न्यूज 18 लोकमतनं बातमीचा पाठपुरावा केला की न्याय मिळतोच हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बोगस एमफिलची पदवी दाखल करून कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव अस्मा खान आणि मकसूद खान यांनी हिंदी आणि इंग्रजी विषयात PhDला प्रवेश घेतला। विद्यापीठ प्रशासन डोळे झाकून दोघांच्या PhDची प्रोसेस करत होते आणि न्यूज 18 लोकमतनं या दोघांच्या पदव्या बोगस आहेत हे पुराव्यानिशी विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिलं। तरी देखील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी आणि प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरोदे या प्रकरणी न्यूज 18 लोकमतपासून पळ काढत होते। शेवटी विद्यापीठाला न्यूज 18 लोकमतच्या बातमीला सकारात्मक प्रतिसाद द्यावाच लागला आणि शेवटी विद्यापीठ प्रशासनानं अस्मा खान आणि मकसूद खान यांच्या विरोधात फसवणूक केल्याची बोगस पदवी दिल्याचा गुन्हा बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल केला आणि या दोघांची PhD प्रवेश रद्द झालाय। डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर विद्यापीठाच्या असं लक्षात आलं की ही डिग्री फेक आहे। मग DY पाटीलला आम्ही मेल लिहिला, DY पाटीलकडून त्याच्या संदर्भात क्लॅरिफिकेशन आम्हाला आलं आणि त्यामध्ये पठाण, मकसूद खान
पठाण अनवर 2017मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं हिंदी विषयामध्ये. आणि नंबर 2 खान आसमा इद्रिस ऑगस्ट 2020मध्ये इंग्रजीमध्ये यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं होतं. तात्काळ आम्हाला तो मेल प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाने इथल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनने त्यांच्यावर गुन्हा दाखल त्या ठिकाणी केलेला आहे. विद्यापीठाने फक्त फॉर्मॅलिटी कंप्लीट केलेली आहे. याच्यामध्ये खरं श्रेय हे आमच्या संघटनेचं आहे, माझं आहे. कारण की आम्ही 2 महिन्यापासून सातत्याने विद्यापीठावर प्रेशर टाकत होतो की याच्यामध्ये चुकीचे फेक डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि ते डॉक्युमेंटही आम्ही डी.वाय. पाटलांनी जे काय डी.वाय. पाटील विद्यापीठाने जे काय आम्हाला सादर केलं होतं ते यांना सादर केलं होतं. यांनी फक्त फॉर्मॅलिटीज केलेलं आहे. आणि जर यांना खरं कर्तव्य करायचं असतं तर यांनी ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टीची 2 महिन्या ज्यावेळेला तक्रार दिली होती त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. ह्या दोघांनी मकसूद खान आणि खान आसमा या दोघांनी फर्स्ट डिग्री एम.फिल डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचा वापर करून जी त्यांना तिथे तशी डिग्री अवेलेबलच नाही आहे डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीमध्ये, त्या डिग्रीचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता. त्या संदर्भात विद्यापीठाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपासाला वेग आलेला आहे. या प्रकरणी आता आणखी एक माहिती मिळते ती म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या घटनास्थळावरनं देशमुख यांची चप्पल सापडली होती. या चप्पलेचा ओळख पंचनामा करण्यात आला असून पंचांसमक्ष अश्विनी देशमुख यांनी त्यांचे पती संतोष देशमुख यांचीच ती चप्पल असल्याचं ओळखलं. घटनास्थळावरून ही 8 नंबरची चप्पल सापडली होती आणि याच चप्पल ओळख पंचनाम्याची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. तसंच तपास यंत्रणांनी प्रत्येक लहानात लहान पुरावा सुद्धा दोषारोपपत्रामध्ये जोडलेला आहे. त्यामुळे आरोपींनी केलेल्या प्रत्येक क्रूर कृत्याचा उलगडा होण्यासाठी हे बारीक सारीक पुरावे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. संतोष देशमुख यांची चप्पल जी घटनास्थळावरती सापडलेली होती त्याची ओळख तपासणी करण्यात आली, ओळख पंचनामा करण्यात आला आणि त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी ही चप्पल ओळखलेली आहे. ज्या घटनास्थळावरती 8 नंबरची चप्पल सापडली होती ती संतोष देशमुख यांचीच होती हे आता निष्पन्न झालंय. त्यांच्या पत्नीनं ही चप्पल ओळखलेली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी बीडमधनं सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत. सुरेश, काय माहिती? ते प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यातील एक जी माहिती आहे ते समोर येते. विशेष म्हणजे तपासी यंत्रणांनी हा तपास करत असताना किती मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्याचं देखील पाहायला मिळते. का तर छोटी कुठली गोष्ट राहू नये याची देखील दक्षता घेतली गेली. घटनास्थळावरची त्या ठिकाणी जी रक्त आणि डाग पडलेली जी माती होती ती माती देखील घेतली गेली. त्याच वेळी त्या घटनास्थळावरती संतोष देशमुख यांची चप्पल देखील आढळून आली होती आणि ती चप्पल ज्यावेळेस समक्ष तिची ओळख पंचनामा केला त्यावेळेस अश्विनी देशमुख यांनी ही चप्पल संतोष देशमुख यांची म्हणजे पतीची असल्याची देखील त्या ठिकाणी केलेली होती. त्यामुळे ही जी सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे आरोपींना प्रत्यक्षात न्यायालयीन प्रक्रिया करत असताना प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये तो एव्हिडन्स जशा समक्ष त्याचा पंचनामा करणं ही एक कायदेशीर प्रक्रिया असते. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली आहे. त्यामुळे उद्या हे जे सगळे पुरावे आहेत एक लहान मोठे छोटे मोठे जे पुरावे आहेत हे देखील उद्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत आणि ते दोषारोपपत्रामध्ये जवळपास 1000 पानाचं हे दोषारोपपत्र आहे आणि दोषारोपपत्रामध्ये धक्कादायक एक माहिती समोर येते. मात्र तपास यंत्रणाने प्रत्येक गोष्टीची काटेकोरपणे काळजी घेतलेली आहे. कुठली गोष्ट मिस होऊ नये याची देखील मोठी काळजी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. बिलकुल सुरेश, धन्यवाद माहितीसाठी. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपासाला वेग आलेला आहे. या प्रकरणी आता आणखी एक माहिती मिळते ती म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या घटनास्थळावरनं देशमुख यांची चप्पल सापडली होती. या चप्पलेचा ओळख पंचनामा करण्यात आला असून पंचांसमक्ष अश्विनी देशमुख यांनी त्यांचे पती संतोष देशमुख यांचीच ती चप्पल असल्याचं ओळखलं. घटनास्थळावरून ही 8 नंबरची चप्पल सापडली होती आणि याच चप्पल ओळख पंचनाम्याची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. तसंच तपास यंत्रणांनी प्रत्येक लहानात लहान पुरावा सुद्धा दोषारोपपत्रामध्ये जोडलेला आहे. त्यामुळे आरोपींनी केलेल्या प्रत्येक क्रूर कृत्याचा उलगडा होण्यासाठी हे बारीक सारीक पुरावे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. संतोष देशमुख यांची चप्पल जी घटनास्थळावरती सापडलेली होती त्याची ओळख तपासणी करण्यात आली, ओळख पंचनामा करण्यात आला आणि त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी ही चप्पल ओळखलेली आहे. ज्या घटनास्थळावरती 8 नंबरची चप्पल सापडली होती ती संतोष देशमुख यांचीच होती हे आता निष्पन्न झालंय. त्यांच्या पत्नीनं ही चप्पल ओळखलेली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी बीडमधनं सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत. सुरेश, काय माहिती?
ते प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यातील एक जी माहिती आहे ते समोर येते. विशेष म्हणजे तपासी यंत्रणांनी हा तपास करत असताना किती मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्याचं देखील पाहायला मिळते. का तर छोट्या छोटी कुठलीही गोष्ट राहू नये याची देखील दक्षता घेतली गेली. घटनास्थळावरची त्या ठिकाणी जी रक्त आणि डाग पडलेली जी माती होती ती माती देखील घेतली गेली. त्याच वेळी त्या घटनास्थळावरती संतोष देशमुख यांची चप्पल देखील आढळून आली होती आणि ती चप्पल ज्यावेळेस पंचा समक्ष तिची ओळख पंचनामा केला त्यावेळेस अश्विनी देशमुख यांनी ही चप्पल संतोष देशमुख यांची म्हणजे पतीची असल्याची देखील त्या ठिकाणी केलेली होती. त्यामुळे ही जी सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे आरोपींना प्रत्यक्षात न्यायालयीन प्रक्रिया करत असताना प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये तो एव्हिडन्स जशा पंचा समक्ष त्याचा पंचनामा करणं ही एक कायदेशीर प्रक्रिया असते. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली आहे. त्यामुळे उद्या हे जे सगळे पुरावे आहेत एक लहान मोठे छोटे मोठे जे पुरावे आहेत हे देखील उद्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत आणि ते दोषारोपपत्रामध्ये जवळपास 1000 पानाचं हे दोषारोपपत्र आहे आणि दोषारोपपत्रामध्ये धक्कादायक एक माहिती समोर येते. मात्र तपास यंत्रणेने प्रत्येक गोष्टीची काटेकोरपणे काळजी घेतलेली आहे. कुठलीही गोष्ट मिस होऊ नये याची देखील मोठी काळजी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. बिलकुल सुरेश, धन्यवाद माहितीसाठी.